नमस्कार मैत्रिणींनो, संडे स्पेशल आज मी पोहे बनवणार आहे। त्यासाठी 2 वेळा मी स्वच्छ पाण्याने पोहे धुवून घेतलेले आहेत। आता मी ते सुट्टे करून घेत आहे, कारण की आपल्याला जेव्हा पोहे बनवायचे तेव्हा ते खूप हलवावे लागतात आपल्याला। त्यामुळे मी अगोदरच पोहे सुट्टे करून घेत आहे आणि त्याला मी अर्धा चमचा मीठ टाकून मिक्स करून घेत आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्व पोहे मिक्स करून घ्यायचे आहेत मीठ टाकून, आणि हळद पण खालीच टाकून देते। हे पोहे वापरते मी पोहा, तुम्ही बघू शकता। आता त्यात हळद टाकून मी पुन्हा एकदा पोहे सर्व मिक्स करून घेत आहे। हळद चला तर आता इथे मी खूप कांदे कापून घेतलेले आहेत बारीक, खूप मिरच्या घेतलेल्या आहेत, खूप कोथिंबीर घेतलेली आहे, खूप कढीपत्ता घेतलेला आहे। पोह्यासाठी कांदा जास्तच वापरायचा आहे आपल्याला। आणि इथं मी वेफर्स बनवून घेतलेले आहेत, बटाटा वेफर्स। ते पण आपल्याला पोह्याबरोबर खाण्यासाठी मी तळून घेणार आहे। आणि इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, ते पण छानसे तळून घेणार आहे। चला तर आता गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत। अशा प्रकारे मी शेंगदाणे तळून घेतलेले आहेत, आता काढून घेते। आणि लगेचच आपल्याला वेफर्स पण टाकून द्यायचे आहेत त्यात तेलामध्ये। बघा, अशा प्रकारे मी वेफर्स करून घेतलेले आहेत आपल्याला पोह्याबरोबर खाण्यासाठी। तुम्ही बघू शकता, खूप मस्त झालेले आहेत वेफर्स आपले। चला तर आता आपल्याला पोहे बनवण्यासाठी घेत आहे। गॅसवर 1 मोठी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया। मोहरी जिरे टाकून देऊया। अशी मस्त खरपूस मोहरी तडतडली पाहिजे। कढीपत्ता, लगेचच मिरची टाकून देऊया आपण। मिरची पण छानशी भाजून घ्यायची आहे, म्हणजे सर्व पोह्याला मिरचीचा स्वाद लागेल। मस्त मिरची फ्राय करून झालेली आहे आपली। चला तर आता लगेचच कांदा टाकून देऊया। खूप सारा कांदा आहे, तो पण छानसा आपण परतून घेऊया। कांदा परतून झालेला आहे आपला। आता लगेचच आपण त्यामध्ये पोहे टाकून देऊया। सर्व पोहे आपण सर्व बाजूने हलवून घेऊया। बघा, अगोदरच सुट्टे केल्यामुळे पोहे जास्त आपल्याला हलवण्याची गरज नाहीये। चला तर आता आपण 2 मिनिटे झाकण ठेवून देऊया, म्हणजे पोह्याला वाफ द्यायची आहे आपल्याला।
चला तर 2 मिनिटे झाले. वाव, किती मस्त पोहे झालेले आहेत. तुम्ही बघू शकता, एकदम स्मूथ झालेले आहेत. मस्त झालेले आहेत आपले पोहे, संडे स्पेशल. तुम्हाला जर माझी पोह्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी सर्व करून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही, शेंगदाणे, शेव, मूग डाळ, वेफर्स, लिंबू, अशा प्रकारे मी डिश तयार केलेली आहे संडे स्पेशल. थोडा वेळ लागतो पण खूपच छान खाण्यासाठी आपल्याला ही डिश तयार होते. नक्की लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ बघत राहा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मस्त खा आणि आनंदी राहा.